नंदू काय रे अजून घरी नाही गेला का? नाही, थोडं काम बाकी जाईल थोड्या वेळाने. अरे राहू दे, उद्या करते काम. तुला गणपती बाप्पांची तयारी नाही करायची का? यावर्षी कसलीच इच्छा होईना. का बरं रे? पोरगी आजारी आहे काका. घरी गेलं का फक्त आजारी पोरगी दिसते, पाहतच नाही हो तिच्याकडे. अरे अजून बरी नाही झाली का तुझी पोरगी? नाही ना, 20-25 लाख खर्च सांगितलाय. वरून डॉक्टर म्हणतात मुंबईला जावं लागेल. एवढा खर्च? नेमका काय आजार झालाय तिला? ब्लड कॅन्सर झालाय. लई खर्च सांगितलं. अरे अवघडच आहे बाबा. अरे पण मग त्यासाठी मुंबईला कशाला जातो? आपल्या नाशिकमध्ये होईल की इलाज? आणि एवढा खर्चही लागणार नाही. एकदम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ब्लड कॅन्सर वरती इलाज होतो नाशिकमध्ये आपल्या. काय सांगता? एवढं अवघड इलाज नाशिकला कुठं होईल? अरे आपल्या सिन्नर घोटी मार्गावरती SMBT हॉस्पिटल आहे ना, तिथं घेऊन जाय. त्यांचं टाटा मेमोरियल सेंटर मुंबई सोबत टायअप आहे. सगळे तज्ञ डॉक्टर आणि ॲडव्हान्स सुविधा उपलब्ध आहे आपल्या SMBT हॉस्पिटलमध्ये. तिथं ॲडव्हान्स ऑपरेशन थिएटर, PMT युनिट आणि CAR-T सेल थेरपी पण उपलब्ध आहे. कर्करोगासहित सगळ्या प्रकारच्या आजारांवरती इलाज होतो SMBT हॉस्पिटलला. पण काका पैसे? अरे एवढा खर्चच लागणार नाही, एकदम कमी खर्चात होईल. त्यांच्या आरोग्य साधना कॅम्पमधून मागच्या 10 वर्षात लाखो रुग्णांपर्यंत मोफत आणि परवडणाऱ्या दरात सुविधा पोहोचवल्या गेल्या. चालते काका, बघतो मी एकदा जाऊन. अरे बघतो नाही, तू एक काम राहू दे. आत्ताच्या आत्ता घरी जाय, आवरून ठेव आणि उद्या सकाळी मुलीला घेऊन SMBT हॉस्पिटलला जाऊन ये. पण काका एवढं काम करून जातो ना मी. अरे ते काम दे इकडे, ते पावडर दे इकडे. ते मी करून घेतो सगळं. तू जाय बरं, घरी जाय. पण तुम्ही कशाला करताय हे काम? अरे राहू दे ना, त्याला काय होतंय? मी कायमच काम करीत आलोय. आणि हा उद्या सकाळी गाडी आणि काही पैसे पाठवून देतो घरी. हा नको काका, करतो मी काहीतरी व्यवस्था. अरे असू दे की, तू आमच्या मळ्यात एवढा घाम गाळतो, मला बी करू दे तुझ्यासाठी थोडंसं. काही काळजी करू नको, व्यवस्थित होईल. हा